तुला वाटतं की अश्विनच्या मनात रिटायरमेंट होती बिफोर कमिंग टू ऑस्ट्रेलिया? आत्ता नक्की असं वाटतंय. कारण जर पहिला सामना संपल्यानंतर रोहितच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची चर्चा झाली आणि मग त्यांनी आणि अश्विननी बसून या विषयावर बोलले, म्हणजे अश्विनच्या डोक्यात नक्की होतं. राईट. सगळं जग बोलत होतं चेन्नईत फेअरवेल होणं हे किती आयडियल होतं. राईट. त्याच्यानंतर न्यूझीलंड टेस्ट सिरीज झाली. ऑस्ट्रेलिया सिरीज जो संघ जाहीर झाला ना, तसा तडकाफडकी दुसऱ्या टेस्ट मॅच नंतरच झाला ना. म्हणजे आपण आता मागे वळून बघताना म्हणतोय, ज्याला साध्या मराठीत हाइंडसाइट म्हणतात, तर त्याच्यात क्लिअर होतंय की हे लॅक ऑफ कम्युनिकेशन आहे आणि त्याचा फटका भारतीय संघाला आत्ता बसू शकतो, येणाऱ्या काही काळात बसू शकतो. कारण साधी गोष्ट आहे, रोहित शर्मा म्हणा, गौतम गंभीर म्हणा आणि अजित आगरकर तिघांनी मिळून किंवा तिघांपैकी कोणीतरी पुढाकार घेऊन हे बघायलाच हवं होतं, अश्विनला बसून अश्विनशी बोलायलाच हवं होतं की तुझ्या डोक्यात काय आहे का, आणि मग ठरवायला हवं होतं संघ हितासाठी काय. राईट. कारण हे बरोबर वाटत नाही. सिरीजच्या मध्ये आज मेन फोकस काय हवा होता, आता आपण बोलतोय ते, प्रेस कॉन्फरन्स मध्ये झालं ते, बाकी मेन स्ट्रीम मीडिया जे काय बोलतोय ते, की ज्या सिरीजची आयटीनरी अशी प्लॅन केली आहे, आज सिरीज संपायला हवी होती ऑस्ट्रेलियासाठी, ती सिरीज भारताने जिवंत ठेवली आहे. त्याच्याऐवजी आज आपण आर अश्विन बद्दल जास्त बोलतोय. हे बरोबर नाही. याच्याकरता तर संघ व्यवस्थापन आहे, याच्याकरता तर सिलेक्टर्स आहेत. ते जर त्यांनी केलं नाही, जसं संदीप पाटलांनी फोन उचलून सचिन तेंडुलकरला कॉल केला आणि विचारलं तुझा प्लॅन काय आहे, तू किती वेळ असणार आहेस, तुझ्या डोक्यात काय आहे, त्याप्रमाणे आम्हाला पुढचा प्लॅन करायचा आहे. तेव्हा तो म्हणला की ओके, मी या वेस्ट इंडिज मालिकेनंतर थांबतो. राईट. मग ही गोष्ट आज गंभीर, आगरकर, रोहित तिघांनी मिळून किंवा तिघांपैकी कोणीतरी करणं अपेक्षित होतं, जे झालेलं नाही हे आज आपल्याला स्पष्ट दिसतं.